दारणा धरणातलं हे पाण्याचं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। अट क्रमांक 8 नुसार लेटर ऑफ सपोर्ट स्वरूपाचं पाण्यासाठी आरक्षण हे होतं। या पत्राचा वापर करत संस्थांकडून प्रभावी प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे। या प्रक्रियेत मंत्रालयातील अधिकारी प्रभावशाली व्यक्तींचा दबाव असल्याची चर्चा आहे। दैवी शक्ती बाधा निवारण शक्तीच्या माध्यमातून खरातचा राजकीय प्रशासकीय वर्तुळात प्रभाव होता असं सांगितलं जातं आणि याच प्रभावामुळे पाणी मंजुरी प्रक्रिया वेगाने पार पडल्याची ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे। आणि आज दारणा धरणाच्या परवानगी संदर्भात जी बातमी आली त्याच्यानंतर आता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच मंत्री विखे पाटील यांच्यामध्ये कुठेतरी राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना हा रंगलेला बघायला मिळतोय। कारण खरातच्या संस्थेला दिलेलं पाणी थांबवण्याचे जलसंपदा मंत्री विखेंनी आदेश दिले, तर उद्धव ठाकरेंनी देखील या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या मौर्या काळात मिरगावातील शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित करण्यात आलेलं होतं। 31 जुलैला 2020 ला याबाबत शासनाने निर्णय काढण्यात आलेला होता। या जीआरनुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित होतं। जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी या संस्थेला दिलेलं पाणी थांबवलं, तर जीआर का काढल्याची चौकशी करणार असल्याचं विखेंनी म्हटलं, ज्याला उद्धव ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलंय आपण बघूया। ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल। नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही, त्यामुळे याची माहिती घेतो की तो जीआर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ती सगळी चौकशी करतो ना। पण निश्चितपणे ते आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये। कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। तर एकीकडे महाविकास आघाडी या संदर्भात परवानगी दिली होती असा सत्ताधारी आता आरोप करत असतानाच तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्यावर काय म्हणणं आहे, त्यांनी नेमकी कशी बाजू जी आहे ती मांडलेली आहे ते आपण बघूया। त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता। तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही। मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला आहे, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय। आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही। त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता। त्यांचे अजून काही लोकांशी जवळीक आहे असं वाटतंय का? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली। तर खरातच्या संस्थेला दिलेल्या पाण्याच्या परवानगी संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले आणि आताच्या महायुती सरकारमधले मंत्री छगन भुजबळ हे नेमकं काय